सो ऑलरेडी आपण फॉर लूप स्टार्ट केलेला आहे. ओके, सो फॉर लूप काय त्याचा सिंटॅक्स आहे फॉर की किंवा लाईक जे काही व्हॅल्यू आपल्याला हे द्यायचंय. ओके, त्याच्यानंतर इन, त्याच्यानंतर आपण एक डेटा स्ट्रक्चर यूज करतोय जो काही असेल तो, त्याच्यानंतर कॉलम, आणि त्याच्यानंतर त्या कीवर आपण ऍक्शन परफॉर्म करतोय. राईट, दिस इज आवर लाईक वॉट एव्हर वी आर डुईंग राईट नाव. आपण काय केलं, लिस्ट यूज केली, स्ट्रिंग यूज केलं. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट काय यूज केलं आपण, डिक्शनरी यूज केली. ओके, टपल पण यूज करू शकता, सेम लिस्ट, लिस्ट आणि डिक्शनरी सारखं सेट पण यूज करू शकता. ओके, सो आता माझा नेक्स्ट प्रॉब्लेम काय, लाईक आय वॉन्ट टू प्रिंट अ सिक्वेन्स. ओके, आय वॉन्ट टू प्रिंट सिक्वेन्स. ओके, सो सिक्वेन्स म्हणजे काय, लाईक 1, 2, 3, 4, 5 अँड सो ऑन. सपोज मला 100 पर्यंत प्रिंट करायचं. ओके, सो हा माझा लाईक प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे. लाईक मला 1, 2 किंवा सपोज 100 पर्यंत प्रिंट करायचं. ओके, सो मग त्याच्यासाठी एक फंक्शन आहे, रेंज फंक्शन आहे. ओके, सो कसं लाईक रेंज फंक्शन आहे. ओके, सो रेंज फंक्शन मध्ये काय, लाईक पहिल्यांदा आपण स्टार्टिंग पॉइंट देणार, कुठून स्टार्ट करायचंय. ओके, त्याच्यानंतर एंड पॉइंट देणार. ओके, आणि स्टेप देणार. ओके, स्टेप देणार. ओके, रेंज फंक्शन मध्ये लाईक जे सिक्वेन्स पाहिजे मला, लाईक 1 to 100, 50 to 100 और 400 to 500, असा मला सिक्वेन्स पाहिजे. ओके, सो त्या केसमध्ये मला काय आहे, अवेलेबल आहे रेंज फंक्शन. ओके, सो रेंज मध्ये काय, पहिला जो पॅरामीटर देणार आहे आपण, लाईक पहिले जे इनपुट देणार आहे ते स्टार्ट असेल. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट जे असेल ते एंड असेल. ओके, स्टार्ट केल्यानंतर एंड कुठे करायचं आहे, आणि त्याच्यानंतर स्टेप. ओके, सो एंडच्या वेळेस प्रॉब्लेम काय, लाईक एंड -1 घेतो हा रेंज फंक्शन, एंड -1. ओके, फॉर एक्झाम्पल जर मला 1 to 100 प्रिंट करायचं आहे. ओके, 1 to 100 प्रिंट करायचं आहे, तर मला काय द्यावं लागेल रेंज मध्ये, की स्टार्ट मी कुठून करतोय 1 पासून. ओके, बट रेंज मध्ये काय एंड -1 घेतो. ओके, सो 100 पाहिजे मला, तर मला काय करावं लागेल, 1 घ्यावं लागेल. ओके, आणि स्टेप 1 घ्यावं लागेल, तेव्हा तो काय करेल, 1 to 100 प्रिंट करेल. ओके, सो लेट्स डू दिस. ओके, सो फॉर आय इन, okay, for integer, for I is I am taking for integer, for I काय व्हेरिएबल आहे, I in range. ओके, 1. ओके, 101, लाईक 1 इज अ स्टार्टिंग पॉइंट. त्याच्यानंतर मला 100 पर्यंत पाहिजे, त्याच्यामुळे 101 -1, सो इट विल कम टू 100, आणि स्टेप काय असेल माझी 1. ओके, हे सिम्पली मी काय करेल, प्रिंट आय म्हणेल. ओके, सो हे काय झालं, एंड कुठे आहे माझा 100 ला. ओके, आणि स्टार्ट कुठून झालेला आहे 1 पासून, कारण जो काही स्टार्टिंग पॉइंट दिलेला आहे ते. ओके, फॉर एक्झाम्पल मी इथं अँड इज इक्वल टू स्पेस जर घेतलं. ओके, सो आता तुम्ही बघू शकता. ओके, सो रेंज फंक्शन मध्ये काय, लाईक रेंज मध्ये काय, रेंज मध्ये फर्स्ट पॅरामीटर, विथ पॅरामीटर वी आर प्रोव्हाइडिंग वी आर प्रोव्हाइडिंग ॲज स्टार्टिंग पॉइंट. क्लिअर आहे, फर्स्ट पॅरामीटरचं ह्याच्यामध्ये काहीच कन्फ्युजन नाही. ओके, पहिला पॅरामीटर काय सांगतोय, की इट्स अ स्टार्टिंग पॉइंट. ओके, त्याच्यानंतर सेकंड पॅरामीटर, लाईक जे आपण 101 दिलं. ओके, सेकंड पॅरामीटर. ओके, किंवा इनपुट पॅरामीटर. ओके, सो जनरली आता तुम्ही पॅरामीटरच म्हणलं पाहिजे. ओके, सेकंड पॅरामीटर इज फॉर व्हेअर वी वॉन्ट टू एंड सिक्वेन्स, वेअर वी वॉन्ट टू एंड सिक्वेन्स. ओके, त्याच्या -1, लाईक सो इट शुड बी एंड प्लस, it should be n plus 1. Okay, it should be n plus 1.
ओके. आणि थर्ड पॅरामीटर जो आहे लाईक हा जो 1 दिलेला आहे आपण तो काय स्टेप आहे. ओके. थर्ड पॅरामीटर इज स्टेप. ओके. सो हिअर स्टेप टेल्स. ओके. स्टेप काय सांगते की लाईक हाऊ मच वी नीड टू ऍड इन सिक्वेन्स. ऍड इन सिक्वेन्स लाईक 1 ऍड करायचंय का -1 ऍड करायचंय का 2 ऍड करायचंय. ओके लाईक दॅट. लाईक इथं आपण 1 ऍड करतोय. ओके 2 पण ऍड करू शकतात का? तर येस. ओके कसं ऍड करणार मग? ट्रू सपोज. सपोज असं रिक्वायरमेंट आहे लाईक प्रिंट 1 to 100 इवन नंबर्स. राईट. प्रिंट 1 to 100 इवन नंबर्स. तर कसं करणार मग आपण? फॉर आय इन रेंज. राईट. आपल्याला स्टार्ट कुठून करायचं? 1 पर्यंत. ओके. एंड काय सांगितलेलं? 100. पण एंड प्लस 1 घ्यायचा प्रत्येक वेळेस. सो 101. आणि सिक्वेन्स काय लाईक आपल्याला काय पाहिजे? इवन नंबर्स पाहिजेत. ओके. सो 2. ओके. आता ठीक आहे. लेट्स ट्राय लाईक इवन नंबर काय घेतला आपण? ओके. तर बघा 2. ओके. 2 प्लस 1 केलं. 2 प्लस 1 केलं तर काय येतं? 3 येतं. ओके. बट 2 प्लस 2 केलं तर काय होईल? 4 येईल. ओके. 4 प्लस 2 केलं तर काय येईल? 6 येईल. राईट. 6 प्लस 2 केलं तर 8 येईल. ओके. प्लस 1 केलं तर काय येईल? नेक्स्ट सिक्वेन्स मधला नेक्स्ट नंबर येईल. बट प्लस 2 केलं तर एक नंबर स्किप होईल आणि नेक्स्ट जो काही हा असेल इवन नंबर असेल किंवा ऑड नंबर असेल तो येईल. ओके. बट आपण इथं स्टार्ट करतोय 1 नी. ओके. स्टार्ट 1 नी करतोय अँड 101 पर्यंत दिलेलं आहे. आणि आपण काय केलं? स्टेप काउंट जो आहे लाईक किती सिक्वेन्स स्किप करायचा आहे किंवा काय किती ऍड करायचा आहे तो 2 दिलेला आहे. ओके. सो प्रिंट करून बघू आपण. आय. प्रिंट आपण काय केलं? आय केलं. ओके. ठीक आहे. सो आता इथे काय होतंय? लाईक आपण 1 पासून स्टार्ट केलं त्याच्यामुळं काय होतं की 1 प्लस 2 ऍड झाला 3. 3 प्लस 2 5. 5 प्लस 2 7. ओके. सो जो काही स्टार्टिंग पॉइंट दिलाय त्या तोच घेतला आणि राईट तो 2 2 ऍड करत गेला लाईक 2 लाईक 2 हे दिल्यामुळं स्टेप काउंट दिल्यामुळे. ओके. बट मला काय पाहिजे? इवन नंबर्स पाहिजे. सो त्याच्यासाठी मला काय करावं लागेल? थोडं इथं 1 ऐवजी मला काय करावं लागेल? 2 ने स्टार्ट करावं लागेल. अँड देन लेट्स लाइक 2, 4, 6, 8 व्हॉटएव्हर इवन नंबर्स आर देअर इट विल बी. समजतंय रेंज? ओके. 3 पॅरामीटर्स देतोय आपण. फर्स्ट विल व्हेअर वी विल स्टार्ट. सेकंड एंड कुठं होईल? -1. ओके. म्हणजे ऑलवेज +1 असेल ही संख्या. ह्याच्या -1 ला एंड होईल. ओके. 100 ला एंड होईल. ओके. प्लस लाइक 2 काय? हा लाइक 2 स्टेप काउंट आहे. ओके. सपोज मला 5 ने वाढवायचं आहे. ओके. सो सपोज लाइक 5 चं आता सपोज आता 5 चा टेबल प्रिंट करायचा. ओके. सो हाऊ वी कॅन डू दॅट? फॉर ट्राय करा तुम्ही. जस्ट 2 मिनिट्स घ्या. लाइक 5 चा टेबल प्रिंट करायचा आहे. लाइक 5 चा टेबल म्हणजे काय? 5, 5, 10, 15, 20, 25, 20, 30. ओके. अँड सो ऑन टिल 50 प्रिंट करायचं. ओके. ट्राय करा. 1 1 मिनिट घ्या. लाइक 7 1 मिनिट मध्ये व्हायला पाहिजे. इझी आहे. नोटबुक वर ट्राय करा. लॅपटॉप वर नसेल तर लॅपटॉप वर ट्राय करा. बट ट्राय करा. ओके. केलंय ट्राय? सो
लाईक अनम्यूट करू शकता. फॉर आय इन रेंज. ओके. सो आता मला कुठं स्टार्ट करायचंय? कुठून? राईट, 5 पासून स्टार्ट करायचं, राईट. आणि एंड कुठे करायचंय? 50 ला. पण 50 लिहिले तर येईल का? 50 प्लस 1 लिहावं लागेल. ओके. आणि त्याच्यानंतर स्टेप काय असेल? 5. राईट, कारण मला 5 ने ऍड करत करायचं. ओके. आणि मी काय करणार आहे? प्रिंट आय. ओके. इझी आहे. ठीक आहे. सो 5, 10, 15, 20, 25, like whatever table is there. Okay. So table will print. Clear आहे? ओके. सो आता मी काय केलं? सिम्पली फॉर आय इन रेंज. ठीक आहे. फक्त इथे 11 घेतलं आणि प्रिंट आय म्हणलं. ओके. आणि एंड इज इक्वल टू. ओके. सो आता मी काय केलं? इथं एकच पॅरामीटर दिलाय, लाईक आय इन रेंज 11, लाईक टिल 11, प्रिंट आय अँड एंड. ओके. सो ह्याचा मिनिंग काय झालं? लाईक इट इट स्टार्टेड लाईक पहिल्यांदा लाईक इट स्टार्टेड फ्रॉम 0. ओके. जर तुम्ही स्टार्ट पॉइंट देत नसाल, ओके, किंवा एकच पॅरामीटर प्रोव्हाइड केला असेल, तर स्टार्ट पॉइंट काय असेल? स्टार्ट पॉइंट. ओके. बाय डिफॉल्ट काय असेल? बाय डिफॉल्ट it will be 0. Okay. Start point by default it will be always 0. Okay. Clear आहे? स्टार्टिंग पॉइंट काय असेल? 0. आणि एंड पॉइंट तर दिलेला आहे, एंड पॉइंट प्रोव्हाइड केलेला आहे आपण, बट स्टेप दिली नाही. सो स्टेप विल बी बाय डिफॉल्ट 1. ओके. स्टेप विल बी बाय डिफॉल्ट 1. राईट. सो इथं बघा, 0 प्लस 1 1, 1 प्लस 1 2, 2 प्लस 1 3, 3 प्लस 1 4. ओके. सो बाय डिफॉल्ट स्टेप काय घेतली? 1. आणि बाय डिफॉल्ट स्टार्टिंग पॉइंट काय घेतलेला आहे? 0. सो 0 टू 11. सो ह्याचा मिनिंग काय? लाईक दिस फॉर आय इन रेंज 11 प्रिंट आय एंड. ह्याचा मिनिंग काय? लाईक सिमिलर वे, स्टार्टिंग पॉइंट दिलेला आहे इथं 0. ओके. बाय डिफॉल्ट दिला नाही तरी तो 0 कन्सिडर करणं आणि स्टेप 1. ओके. हे दोन्ही सेम आहेत. ओके. लाईक रेंज 11 आणि खाली दिलं 0 11 1. ओके. बोथ सेम. कळालंय? लाईक जर प्रोव्हाइड केला नसेल स्टार्टिंग पॉइंट आणि स्टेप, तर बाय डिफॉल्ट इट विल टेक स्टार्टिंग पॉइंट ॲज अ 0 आणि स्टेप ॲज अ 1. ओके. स्टेप म्हणजे काय? किती ऍड करायचं. ओके. सो सेम आहेत दोन्ही. क्लिअर आहे? समजलं इथवर? काही डाऊट? इझी आहे, राईट? सो आता मला काय करायचं? लाईक ओके, माय रिक्वायरमेंट इज टू प्रिंट फ्रॉम 10 to 1. ओके. और 10 to 0, 10 to 1. जमेल कुणाला? ट्राय करता? हॅलो. ट्राय करा एक 5 मिनिट, 2 मिनिट. ओके. 10 to 1 मला प्रिंट करायचं आहे. सो इथं स्टार्ट पॉइंट काय? स्टार्ट पॉइंट इज 10, राईट. त्यानंतर एंड कुठं होतंय मला?
वन ला एंड होते. ओके. आणि स्टेप काय -1 आहे, राईट? कारण 10 टू रिव्हर्स जायचे आपल्याला, राईट? -1 म्हणजे एक एक मायनस केलं तर आपण रिव्हर्स जाणार. ओके. सो मग काय करावं लागेल मला? इन फॉर आय इन रेंज. ओके. सो व्हॉट विल बी माय स्टार्टिंग पॉइंट? 10. ओके. एंड पॉइंट काय? 1. ओके. 1 पर्यंत यायचे. सो म्हणजे काय द्यावं लागेल मला? आणखी एक मागे जावं लागेल, राईट? आणखी एक मागे जावं लागेल. एक 1 minus 1. So it will be 0. And then step will be -1. ओके. कळते? आणि जर मी प्रिंट आय म्हणलं तर काय होईल? 10 to 10 सेकंड. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. ओके. सो आता हे लक्षात घ्या. मी काय करतोय? -1 करतोय प्रत्येक वेळेस. लाइक माझी स्टेप काय? -1 आहे. 10 -1 9. 9 -1 8. ओके. बट मला 1 एंड कुठे होता माझा? 1 ला होता. बट 1 आपण ऑलवेज काय म्हणले? 1 हा एक मागेच असतो. एक पुढे असतो किंवा एक मागे असतो. सो 1 -1 0 दिल्यामुळं तो प्रॉपरली 1 प्रिंट केला. जर मी इथे 1 दिलं असतं, ओके, एंड पॉइंटला जर 1 दिलं असतं, तर काय प्रिंट झालं असतं? 2 पर्यंत झालं असतं. राइट? सो रिक्वायरमेंट नुसार आपल्याला काय रिक्वायरमेंट आहे त्याच्या -1 लाइक प्लस असेल तर +1 करा, मायनस असेल तर -1 करा. ओके. समजले हे? ओके. आता मी एक एक्झाम्पल देतो. फॉर आय इन रेंज 50 टू 501. प्रिंट आय एंड इज इक्वल टू. सो ह्याचं आउटपुट काय येईल? मोहिनी, आउटपुट काय येईल ह्याचं? It will print the numbers from 50 to 500. 50 टू 500. ओके. कारण जर मी स्टेप नाही प्रोव्हाइड केली तर हा काय करेल? बाय डिफॉल्ट 1 स्टेप घेईल. लाइक स्टेप जर प्रोव्हाइड केलेली नसेल तर बाय डिफॉल्ट स्टेप काय असते? 1. सो इट विल स्टार्ट फ्रॉम 50 टू 500. 501 इट विल नॉट टेक. ओके. सपोज मी इथं 500 घेतलं तर 500 इन्क्लूड होईल का? नाही इन्क्लूड. ओके. सो इट विल स्टार्ट फ्रॉम 50. ओके. अँड एंड इज ॲट 499. ओके. सो नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण. फॉर आय in range, suppose -10 to -1, step is 1. Print I. ओके. सो ह्याचं आउटपुट काय? लाईक मी काय करतोय आता? स्टार्ट पॉइंट काय घेतलाय? लिहा असं, राईट? जर समजत नसेल तर स्टार्ट पॉइंट घेतलाय मी -10. ओके. आता स्टेप काय? +1. ओके. स्टेप काय? +1 आहे. -10 +1 -9. ओके. त्याच्यानंतर -9 +1 मायनस -9 +1 काय येईल? -8. सिमिलरली -7. ओके. त्याच्यानंतर -6. राईट? कुठवर जाईल?
वन दिलेला आहे, एंड कुठे दिलेला आहे, -1 ला दिलेला आहे, राईट. सो -2 प्लस 1 काय होईल, -1 होईल, बट इट विल नॉट इन्क्लूड -1. काय होईल, इट विल स्किप -1. का, कारण एंड पॉइंटला कधी पण एक काउंटर सोडायचा असतो. एंड पॉइंटला कधी पण एक काउंटर सोडायचा. सो हा काय करेल, -2 पर्यंत प्रिंट होईल. ऍग्री आहे सर्वजण, समजले. लाईक मी काय करतोय, -10 आहे, ओके, एक ऍड केला त्याच्यात, -9, -10, -9 मध्ये एक ऍड केला, -8, राईट. -8 मध्ये एक ऍड केला, काय येईल, -7. बरोबर आहे का चूक आहे? ठीक आहे. सो -10, -9, -8, स्टील -2 पर्यंत प्रिंट. ओके. जर -1 पण पाहिजे असतं आपल्याला, तरी तुम्ही मला 0 घ्यावं लागलं असतं. जर -1 पण पाहिजे असतं तर इथे जर मला 0 घ्यावं लागलं. ओके. सो डायरेक्टली असं लिहून बघायचं, लाईक जर समजत नसेल डायरेक्टली लिहायचं, लाईक स्टार्टिंग पॉइंट काय हा आहे. ओके. काउंटर कितीने वाढवलाय, 1 नी वाढवलाय. सो 1 ऍड करत चला. ओके. सो आता मला माझी रिक्वायरमेंट काय, -1 टू, आय वॉन्ट टू प्रिंट -1 टू -10, राईट. आता मला -1 टू -10 प्रिंट करायचं आहे. ओके. तो रेंज काय असेल, फॉर आय इन रेंज. ओके. स्टार्टिंग पॉइंट काय, -1. ओके. जायचंय कुठवर, -11 पर्यंत. सो एंड पॉइंट इज -11. ओके, राईट. आता मला काय करायचं, एक एक कमी करायचे, लाईक -1 टू -11 जायचे, राईट. -1 टू -1. ओके. -1 प्लस -1 केलं तरच -2 होतं. सो स्टेप विल बी -1. ओके. अँड प्रिंट आय. ओके. -1 टू -10. ओके, कारण 11 घेतले आपण त्याच्यामुळं -10 केलं. क्लिअर आहे आता, काही कन्फ्युजन नाही. ओके. सो ह्याच्यावर आपला एक एक इंटरव्ह्यू क्वेश्चन असेल. ओके. तो बघू आपण. काय करायचं आपल्याला, रिव्हर्स स्ट्रिंग करायचं. ओके. रिव्हर्स स्ट्रिंग करायचं. p इज इक्वल टू पायथॉन. ओके. हे आपल्याला रिव्हर्स करायचं आहे. ओके. त्याला काय करायचं, आपल्याला रिव्हर्स करायचं आहे. ओके. सो आता आपण जे रेंज फंक्शन शिकलाय तो यूज करून, आणि प्लस इंडेक्सिंग. ओके. इंडेक्सिंग ऑफ स्ट्रिंग. ओके. इंडेक्सिंग कसं असेल, राईट. सपोज पायथॉन. ओके. सो 0, 1, 2, 3, 4 अँड 5. ठीक आहे. आणि निगेटिव्ह इंडेक्सिंग कसं आहे, -1, -2, -3, -4, -5 अँड -6. ठीक आहे. सो ही आपली स्ट्रिंग आहे, त्याची इंडेक्सिंग आपण बघितली, राईट, पायथॉनची. सो आता हा जो इंडेक्सिंगचा कन्सेप्ट आहे, प्लस आता आपण रेंज शिकलेला आहे. ओके. इंडेक्सिंगचा हा कन्सेप्ट स्ट्रिंगचा आणि रेंज हा यूज करून रिव्हर्स करायचा प्रयत्न करा, लाईक रिव्हर्सिंग द स्ट्रिंग.
करताय ना ट्राय? नोटबुकवर ट्राय करा. यूज करायची म्हणजे काय? त्याला gap सुरुवातीला O, त्याच्यानंतर H, T, Y and P. ओके. सो मिनिंग काय? पहिल्यांदा 5 इंडेक्स प्रिंट करायचा आहे, त्याच्यानंतर 4 इंडेक्स प्रिंट करायचा आहे, त्याच्यानंतर 3 इंडेक्स प्रिंट करायचा आहे, त्याच्यानंतर 2 आणि त्याच्यानंतर 1, त्याच्यानंतर 0. ओके, लेट्स डू इट. वन सेकंड, कोणतरी जॉईन झालं. ओके. सो आता आपल्याला हे रिव्हर्स करायचं आहे. सो जसं इथं बघितलं आपण काय केलं होतं आपण पहिल्यांदा फिफ्थ इंडेक्स प्रिंट करायचा आहे, फोर्थ इंडेक्स, थर्ड इंडेक्स, सेकंड इंडेक्स. सो 5 to 0 घ्यायचं आहे आपल्याला. 5 to 0 जायचं आहे. ओके. 5 to 0 जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? रेंज फंक्शन यूज करावं लागेल. ओके. 5 to 0 जाण्यासाठी. सो कसं जाणार मग? फॉर I in range स्टार्टिंग पॉइंट इज 5, राईट? आपल्याला जायचंय कुठं? 0 काय? कारण रिव्हर्स जातोय म्हणजे -1 करतोय, राईट? सो 0 - 1 -1 येईल. ओके. आणि त्याच्यानंतर स्टेप काय असेल? एक एकने आपण -1 करतोय. सो स्टेप आपण -1, राईट? आणि त्याच्यानंतर प्रिंट. ओके. प्रिंट आपण काय करणार? P ऑफ I. प्रिंट P ऑफ I, राईट? प्रिंट P ऑफ I केलं म्हणजे जे काही फिफ्थ इंडेक्स असेल पहिल्यांदा पी एन तो प्रिंट होईल, त्याच्यानंतर फोर्थ इंडेक्स येईल, थर्ड इंडेक्स येईल आणि रिव्हर्स मॅनरने ते प्रिंट होतील. ओके. सो लेट्स सी. ओके. सो एन ओ एच टी वाय पी. ओके. सो वेगवेगळ्या लाईनला आले. सो वी विल चेंज द एंड टू दिस वन. ओके. सो रिव्हर्स झाले का? सुरुवातीला एन आले, ओ आले, एच आले, टी वाय पी. ओके. सो रिव्हर्सनी ते प्रिंट झाले. क्लिअर आहे? ओके. बट सपोज आता प्रॉब्लेम काय येतं? लाईक आपण हे 5 जे आहे हार्ड कोडेड केलेलं आहे. ओके. हे 5 काय केलेलं आहे? हार्ड कोड केलेलं आहे, राईट? सपोज उद्या मला डेव्हलप ही स्ट्रिंग रिव्हर्स करायची आहे. ओके. हे 5 रिव्हर्स केल्यामुळे काय होतंय? कॉमन सोल्युशन आहे का? नाहीये. लाईक तो काय केला? फक्त फिफ्थ इंडेक्स पर्यंत गेला. लाईक 5 फिफ्थ इंडेक्सला त्याला ओ एल ई भेटलं, व्हीईडी भेटलं. बट हा कोड पायथॉन साठी परफेक्ट चालत होता. ओके. पायथॉन साठी परफेक्ट चालत होता. बट जर वर्ड चेंज झाला किंवा मोठा वर्ड आला किंवा छोटा वर्ड आला, ओके, तर तो चालणार नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? हे 5 काय आहे नेमकं? राईट? लाईक हे 5 काय आहे नेमकं? तर बघावं लागेल. लाईक 5 आपण काय घेतलेले? लेंथ, लाईक इंडेक्स घेतलेला आहे शेवटचा. ओके. सो इंडेक्स काय? शेवटचा इंडेक्स. सो शेवटचा इंडेक्स काय असतो? लेंथ -1 असतो. ओके. सो व्हॉट विल बी द लेंथ ऑफ पी? सपोज वी प्रिंट लेंथ ऑफ पी म्हणलं. प्रिंट लेंथ ऑफ पी. ओके. ओके. सो लेट्स ओके. लेंथ ऑफ पी काय? 6 आहे, राईट? 1 y is at second, 2, 3, 4, 5, 6. ओके. 6 आहे. ओके. बट आपला इंडेक्स कुठून सुरू होतो? 0 पासून. ओके. सो 0 पासून सुरू होतो, त्याच्यामुळे आपण इथून 5 घेतलेलं आहे. सो लेंथ -1 जर घेतलं तर इट विल वर्क परफेक्ट. ओके. सो लेंथ ऑफ, इथं मला काय घ्यावं लागेल? लेंथ ऑफ पी. ओके. आणि -1 जर केलं तर इट विल वर्क परफेक्टली, राईट? हे काय घेतलं मी? कारण हार्ड कोड नाही करायचं. लाईक युअर प्रोग्रामिंग शुड बी
डायनामिक कधी पण लक्षात ठेवा. प्रोग्राम तुमचं जे काही प्रोग्राम असेल, सोल्युशन असेल, ते डायनामिक असलं पाहिजे. कोणत्याही इनपुटला चाललं पाहिजे. सर्व इनपुटला चाललं पाहिजे. ओके. सो आता मी काय घेतलं इथं लेंथ लेंथ ऑफ पी म्हणजे जी काही स्ट्रिंग असेल त्याचा -1 आणि त्याच्यानंतर मग त्याला आपण रिव्हर्स केलं. ओके. सो पायथॉन रिव्हर्स झालं. सपोज डेटा सायन्स घेऊ आपण. ते पण रिव्हर्स होईल का? येस. ई शेवटी आहे. CNEICS डेटा सायन्स पण रिव्हर्स झालं. ओके. काही घ्या तुम्ही आता. कारण हे जेनेरिक सोल्युशन आहे. कोणत्याही स्ट्रिंगसाठी वर्क होईल. डेटा पण रिव्हर्स झाला. ओके. सो इथं आपण काय हार्ड कोड केलेलं आहे. लाईक डायनामिक व्हॅल्यूज यूज केल्यात. लाईक जी काही स्ट्रिंग येते त्याचे लेंथ -1 दॅट विल बी अवर लास्ट इंडेक्स. त्याच्यानंतर सुरू स्टार्टिंग इंडेक्स काय असतो ऑलवेज 0 असेल. सो -1 घेतलाय आणि स्टेप -1. ओके. सो हे झालं रिव्हर्सचं फंक्शन युजिंग पॉझिटिव्ह इंडेक्स. आता सेम सेम you need to do using negative index. Can you try using negative index? Can you try to reverse the string? So negative index इथं बघा काय लाईक स्टार्टिंग काय -1 ने होते. ओके. -1 प्लस -1 काय होईल -2. ओके. सो स्टार्टिंग पॉइंट भेटला आपल्याला -1 आणि स्टेप पण भेटली -2. ओके. सो आता आपल्याला काय पाहिजे एंड कुठं करायचं आहे. राईट. एंड कुठं करतोय -6 येतोय म्हणजे काय डायरेक्टली लेंथ येते. लेंथची मायनस व्हॅल्यू येते. सो स्टार्टिंग पॉइंट भेटलाय, स्टेप भेटले आणि एंड पण भेटलाय. राईट. कॅन यू ट्राय? ओके. सो पहिल्यांदा लाईक सपोज आता आपण काय करू जरा थोडं स्टँडर्ड घेऊ. p इज इक्वल टू इनपुट फंक्शन घेऊ आणि एंटर स्ट्रिंग यू वॉन्ट टू रिव्हर्स. एंटर स्ट्रिंग यू वॉन्ट टू रिव्हर्स. ओके. त्याच्यानंतर आता आपण निगेटिव्ह इंडेक्स यूज करणार फॉर. ओके. आय इन रेंज. ओके. आय इन रेंज. आता रेंज मध्ये आपल्याला पहिल्यांदा काय द्यावं लागतं वेर वी आर स्टार्टिंग. ओके. सो आपण कुठे स्टार्ट करतोय. सो स्टार्टिंग पॉइंट काय आपला -1. राईट. करेक्ट आहे. -1 मी दिला. ओके. सो एंड पॉइंट काय एंड पॉइंट 6 आहे. लाईक -6 आहे म्हणजे काय तो लाईक -6 आहे म्हणजे काय असेल तो -ln ऑफ p. ओके. -ln ऑफ p. ओके. आणि त्याच्यानंतर -ln ऑफ p. ओके. लेट्स डू अँड ट्राय. जर चुकलं तर मॉडिफाय करू. -1. ओके. सो -1 प्लस -1 -2 -3 -4 -5 आणि -6 असं प्रिंट होईल. ओके. सो प्रिंट p ऑफ i. ओके. प्रिंट p ऑफ i. So let's see. Enter a string. So we want the most data. Okay. ATA. ओके. सो आता इथं काय चुकलं मला सांगता येईल इथं काय चुकलं. एंड काय असतो ऑलवेज +1 ने असतो लाईक मोठा असतो एक. राईट. सो इथं आपण डायरेक्टली आपल्याला -6 पर्यंत जायचं होतं. राईट. इथं आपल्याला -6 पर्यंत जायचं होतं तर आपण इथं डायरेक्टली काय घेतलं
मायनस एलियन ऑफ पी म्हणजे लेंथ जी काय आहे ती डायरेक्ट घेतली. सो ह्याच्यामध्ये मला परत एकदा -1 करावं लागेल. सो दॅट काय होईल? ते परफेक्ट जातं. राइट? AT, राइट? समजतंय? टेस्ट जर घेतलं तर TSVST. ओके? समजले? आत्ता विचारा लाइक समजलंय, नाही समजलंय डायरेक्ट सांगा. ओके? त्याच्यानंतर लाइक एक प्रोग्राम होमवर्कसाठी घ्या. स्ट्रिंग पॅलिड्रॉम आहे का नाही ते चेक करा. ओके? स्ट्रिंग पॅलिड्रॉम आहे का नाही ते चेक करा. ओके? स्ट्रिंग पॅलिड्रॉमचा प्रोग्राम घरी ट्राय करा लाइक. ओके? ॲज अ होमवर्क. त्याच्यानंतर आपण बघू लाइक लूप कंट्रोल स्टेटमेंट. ओके? सो कुठे आपल्याला जर काही काही सिच्युएशन्स असे असतील. ओके? सपोज आयडीज आहेत. ओके? सो एम्प्लॉय आयडीज आहेत. ओके? सो 1, 1, 2, 1, 3, 1, 4 आणि मध्येच काहीतरी असं जंप आले. ओके? आणि सपोज परत 34, 35 आणि 43. ओके? हे आयडीज आहेत. सो लाइक एम्प्लॉय आयडीज आहेत तुमच्याकडे 1, 12, 13, 14. ओके? आणि त्याच्यानंतर 34, 35 अशा व्हॅलिड एम्प्लॉईड आहेत. ओके. पण त्या एम्प्लॉय आयडी मध्ये व्हॅलिड एम्प्लॉय आयडी मध्ये एक काहीतरी इनव्हॅलिड आलेले आहेत. ओके. सो पहिली रिक्वायरमेंट आहे की जर ओके इफ यू गेट invalid employee ID, get invalid employee ID, then stop execution. ओके. अशी पहिली रिक्वायरमेंट आहे. आणि दुसरी रिक्वायरमेंट काय? इफ यू गेट if you get invalid employee ID, then skip and check next employee. Right? सो अशा दोन रिक्वायरमेंट लाईक हे लाईक इथं लाईक काउंटेबल दिलेले आहेत मी एम्प्लॉय आयडी बट सपोज 1000 एम्प्लॉय आयडी आहेत आणि पहिली रिक्वायरमेंट अशी आहे की लाईक रिक्वायरमेंट डॉक्युमेंट मध्ये किंवा स्टोरी मध्ये किंवा तुमची काय PRD असेल त्याच्यामध्ये असं मेन्शन आहे की इनव्हॅलिड असेल. ओके. रिक्वायरमेंट जर एम्प्लॉय आयडी इनव्हॅलिड असेल तर एक्झिक्युशन स्टॉप करा. ओके. एक्झिक्युशन स्टॉप करा अशी रिक्वायरमेंट असेल. आणि दुसरी काय? जर व्हॅलिड एम्प्लॉय आयडी असेल असं इनव्हॅलिड असेल तर ती इनव्हॅलिड स्किप करा आणि नेक्स्ट ट्राय करा. ओके. सो अशा दोन रिक्वायरमेंट आहेत. ओके. सो पहिल्या केसमध्ये आपल्याला स्टॉप करण्यासाठी लाईक लूप मधून बाहेर येण्यासाठी लूप स्टॉप करण्यासाठी ब्रेक यूज करावा लागतो. ओके. ब्रेक. आता आपण काय बघतो हे लूप कंट्रोल स्टेटमेंट आहे. ओके. लूप कंट्रोल स्टेटमेंट आहे. ओके. आपण लूपला कंट्रोल करणार. लूप स्टॉप करायचं आहे का? लूप मध्ये काय मल्टिपल इटरेशन्स असतात. तर लूप काही इटरेशन असेल आलं तर तो लूप स्टॉप करायचा असेल तर ब्रेक यूज करायचा. म्हणजे काही कंडिशन अशी आली जी सॅटिस्फाय झाल्यानंतर तुम्हाला जर स्टॉप करायचा असेल तर ब्रेक यूज करायचा. ओके. किंवा फक्त एकच कंडिशन स्किप करायचंय तर त्या केसमध्ये कंटिन्यू यूज करायचं. फॉर एक्झाम्पल इथं एडी ही इनव्हॅलिड आयडी आल्यानंतर आपल्याला स्किप करायचं तर त्या केसमध्ये ते इटरेशन स्किप करण्यासाठी कंटिन्यू यूज करायचं. ओके. सो ब्रेक काय? एक्झिक्युशन स्टॉप करण्यासाठी लाईक लूप ब्रेक करण्यासाठी लूप स्टॉप करण्यासाठी ब्रेक यूज करायचा आणि पर्टिक्युलर इटरेशन स्किप करण्यासाठी कंटिन्यू यूज करायचं. ओके. म्हणजे असे रिक्वायरमेंट आहे की ही आयडी आल्यानंतर आपल्याला स्किप करायची ही स्टोअर नाही करायची तर आपण कंटिन्यू यूज करणार. ओके. फॉर एक्झाम्पल आता आपण एक जर थेरॉटिकली म्हणलं तर काय ब्रेक कशामध्ये होते? ब्रेक अँड कंटिन्यू ऑलवेज used in loop. ओके.
ब्रेक अँड कंटिन्यू ऑलवेज यूज्ड ॲट लूप. जर फक्त लूप मध्येच यूज होतात ते, दुसरीकडे कुठे यूज होत नाहीत. ब्रेक जर मी असं इंडिव्हिज्युअल यूज केला आणि प्रोग्राम रन केला तर काय म्हणेल हे, सिंटॅक्स ब्रेक आउटसाइड द लूप, म्हणजे ब्रेक हे आउटसाइड लूप चालत नाही, त्याच्यामुळे त्यांनी एरर दिला. ओके, कंटिन्यू हे काय म्हणते, कंटिन्यू नॉट प्रॉपरली इन लूप. ओके, तर लूप मध्ये असेल तरच चालतं. ओके, त्यानंतर ब्रेक काय, स्टॉप लूप कम्प्लिटली व्हेन कंडिशन इज मेट. ओके, ब्रेक काय करतं, लूप कम्प्लिटली स्टॉप करतं जेव्हा कंडिशन मेट होते. आणि कंटिन्यू काय करतं, स्किप द इटरेशन अँड कंटिन्यू टू द नेक्स्ट इटरेशन. ओके, स्किप द इटरेशन अँड कंटिन्यू टू द next iteration. Okay, so suppose like I am printing from 1 to 10. Okay, and if I am at 6, then stop the loop, अशी रिक्वायरमेंट आहे. ओके, जर मी 1 to 10 प्रिंट करतोय आणि जर लूप जर माझी कंडिशन 6 असेल तर मला लूप ब्रेक करायचा आहे, तर त्या केसमध्ये काय होईल, म्हणजे लूपच्या बाहेर यायचं, तर त्या केसमध्ये मला ब्रेक यूज करावा लागेल. ओके, सो सिम्पल एक्झाम्पल बघू आपण. फॉर मला 1 to 10 प्रिंट करायचे, आय इन रेंज 1 to 11. ओके, स्टेप नाही दिली तरी चालते, बाय डिफॉल्ट 1च स्टेप असते. आणि प्रिंट सपोज काय असेल, इफ आय इज इक्वल टू 6 आलं, राईट, तर मला काय करायचंय, ब्रेक करायचंय. ओके, मला काय करायचंय, ब्रेक करायचंय. आणि नसेल तरच प्रिंट करायचं. प्रिंट आहे. ओके, सो ह्याचं आउटपुट काय, पहिल्यांदा 1 2 3 4 5 प्रिंट होईल. जेव्हा 6 येईल तो लूपच्या बाहेर पडेल. त्याच्यानंतर काही प्रिंट होणार नाही. प्रिंट काय होईल, सपोज लूप ब्रेक. ओके, सो लेट्स रन दिस. म्हणते अरे एन एन. ओके, सो 1 2 3 4 5. ओके, 6 आल्यानंतर काय झालं, लूप ब्रेक झाला. राईट, आपला रेंज कुठवर होती, 11 पर्यंत होती, 10 पर्यंत प्रिंट झालं पाहिजे होतं. ओके, फॉर एक्झाम्पल मी ह्याला जर कमेंट केला, कमेंट करतोय मी ह्याला. ओके, सो 10 पर्यंत प्रिंट झालेलं आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बट मी ही जेव्हा कंडिशन टाकली मध्ये, राईट, जर आय इज इक्वल टू 6 असेल तर लूप ब्रेक करायला सांगितलं. ओके, तर ते काय होईल, लूप ब्रेक होईल. ओके, सो ही खूप इम्पॉर्टंट आहे. इंटरव्ह्यू मध्ये नाही विचारणार ब्रेक, कारण डेली यूज करतो आपण. आपल्याला काही कंडिशन्स आहेत, डेटा प्रोसेस करते वेळेस किंवा काही कंडिशन्स क्रिएट करते वेळेस एखादी कंडिशन आल्यानंतर आपल्याला लूप ब्रेक करायचंय, लूप मध्ये नाही राहायचं, तर ब्रेक यूज करावा लागतो. ओके, सो खूप युजफुल आहे प्रोग्रामिंग मध्ये. सो ब्रेक. ओके, फक्त मला आता ह्याच्यामध्ये काय, 6 आलं, जेव्हा आय इज इक्वल टू 6 आले तेव्हा स्किप करायचं, तर काय यूज करणार मी, कंटिन्यू यूज करणार. फक्त ते एकच इटरेशन स्किप करायचंय, तर काय यूज करणार मी, कंटिन्यू. फॉर आय इन रेंज, फक्त मी 11 लिहिलं तरी चालेल, कारण बाय डिफॉल्ट स्टार्ट विल बी 0 and by default step will be 1. Okay, if I is equal to 6. Okay, I is equal to 6, आणि मी काय म्हणलं, जेव्हा हे I is equal to 6 येईल तेव्हा ते कंटिन्यू, TINUE, कंटिन्यू. ओके, आणि प्रिंट, प्रिंट आहे. ओके, सो लेट्स रन दिस. ओके, सो काय झालं, हे 0 1 2 3 4 5, 5 नंतर 6 नाहीये, राईट, 5 नंतर 6 नाहीये, दिसतंय ना.
फाय नंतर सिक्स प्रिंट झालेलं नाही. ओके असं करून दाखवतो. ओके फाय नंतर 0 1 2 3 4 5 6 प्रिंट स्किप झालंय. फक्त 6चं इटरेशन स्किप झालंय, प्रिंट नाही झालं. ओके क्लिअर आहे, कंटिन्यू. ओके सो आता आणखी एक लक्षात घ्या, ह्या ब्रेकच्या खाली लाईक हे आता हे आपण हे ब्रेक कंडिशन मध्ये आहे, ब्रेकच्या खाली काही लिहा. ओके प्रिंट टेस्ट ओके हे एक्झिक्यूट नाही होणार. ओके ब्रेक आला की ते डायरेक्टली बाहेर येणार, ह्या डायरेक्टली ह्या प्रिंट स्टेटमेंटला येणार. ओके बघा लाईक 6 5 नंतर हे ब्रेक ब्रेक मध्ये होतो आपण, हे एक्झिक्यूट नाही झालं. ओके डायरेक्टली तो बाहेर येईल. ओके सिमिलरली कंटिन्यूचं पण आहे राईट. कंटिन्यूला सपोज मी तर प्रिंट लाईक इनव्हॅलिड काही प्रिंट केलं ते प्रिंट नाही होणार. ओके सो तो लाईक हे प्रिंट नाही करणार, सो डायरेक्टली तो स्किप करेल, खाल्ले स्टेटमेंट नाही एक्झिक्यूट होणार. ओके लूप मधले हा लूपच स्किप होईल पूर्ण लाईक जेव्हा ती कंडिशन होईल. ओके सो दिस इज अबाउट कंट्रोल स्टेटमेंट. ठीक आहे सो लेट्स स्टॉप हिअर. काही डाऊट असेल तर विचारा.